नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पीएफ आणि पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ। ईपीएफची नवी मर्यादा 25,000 पर्यंत वाढण्यास केंद्राची मंजुरी। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत अनिवार्य निवृत्ती निधी कव्हरेजसाठी वेतन मर्यादा 15,000 वरून 25,000 प्रति महिना करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। गेल्या 10 वर्षांहून अधिक काळापासून ही वेतन मर्यादा बदलण्यात आलेली नव्हती। नवीन मर्यादा लागू झाल्यानंतर अधिक वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ईपीएफ आणि ईपीएसचा लाभ अनिवार्यपणे मिळणार आहे। मात्र हा निर्णय लागू होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची कॅबिनेट अंतिम मंजुरी आवश्यक आहे। कर्मचारी संघटनांची मागणी अखेर मान्य। गेल्या अनेक वर्षापासून विविध कर्मचारी संघटना ईपीएससाठीची वेतन मर्यादा वाढवण्याची मागणी करत होत्या। अखेर अर्थ मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। यामुळे कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी बरोबरच निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनसाठीची बचतही वाढण्यास मदत होणार आहे। केंद्र सरकारचा नेमका निर्णय काय? केंद्र सरकारने ईपीएफ आणि ईपीएस योजनांमधील वेतन मर्यादा वाढवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। अर्थ मंत्रालयाने 15,000 ऐवजी 25,000 प्रति महिना वेतन मर्यादा निश्चित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात येणार आहे। कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतरच हा नियम नेमका कोणत्या तारखेपासून लागू होणार याची घोषणा केली जाईल। कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार? नवीन वेतन मर्यादा लागू झाल्यानंतर 15,000 ते 25,000 दरम्यान मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना ईपीएफ आणि ईपीएस योजनांचा लाभ मिळेल। यामुळे भविष्य निर्वाह निधीतील बचत वाढेल। निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ अधिक कर्मचाऱ्यांना मिळेल। तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा अधिक मजबूत होईल। कंपन्यांवरील खर्च वाढणार। या निर्णयाचा परिणाम कंपन्यांवरही होणार आहे। अधिक कर्मचाऱ्यांचा ईपीएस आणि ईपीएफ मध्ये समावेश झाल्यामुळे कंपन्यांना अधिक योगदान द्यावे लागणार आहे। त्यामुळे त्यांच्या पेरोल खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे। सध्याच्या नियमानुसार नियोक्ता कर्मचाऱ्याच्या मूलभूत वेतनाच्या 8.33% रक्कम ईपीएस मध्ये जमा करतो, तर केंद्र सरकार 1.16% योगदान देते। अधिक कर्मचारी या योजनेअंतर्गत आल्यास सरकारच्या खर्चातही वाढ होऊ शकते। दरम्यान आर्थिक वर्ष 2026-27 साठी केंद्र सरकारने ईपीएस योजनेसाठी 11,144 कोटींची तरतूद केलेली आहे। प्रस्ताव मंजूर झाल्यास काय बदल होईल? जर हा प्रस्ताव अंतिम मंजूर झाला तर 15,000 ते 25,000 मूलभूत वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांनाही ईपीएफ आणि ईपीएस मध्ये अनिवार्यपणे सहभागी व्हावे लागेल। सध्या 15,000 पर्यंत मूलभूत वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीच या योजना अनिवार्य आहेत। यापेक्षा अधिक वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनांमध्ये सहभागी होणे बंधनकारक नव्हते आणि कंपन्यांनाही त्यांना समाविष्ट करण्याची कायदेशीर सक्ती नव्हती। नवीन नियम कधी लागू होणार? कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर कंपन्यांना त्याच्या पेरोल प्रणाली आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया अद्ययावत करण्यासाठी काही कालावधी दिला जाऊ शकतो। त्यामुळे हा निर्णय तात्काळ लागू होणार नाही। सध्या उपलब्ध माहितीनुसार नवीन ईपीएफ आणि ईपीएस वेतन मर्यादा 1 एप्रिल 2027 पासून लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र अंतिम तारीख कॅबिनेटची मंजुरी आणि केंद्र सरकारच्या अधिकृत अधिसूचनेनंतरच निश्चित होणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।